आज मीडियाला लोक विविध नावाने करतात, कोणी हा मीडिया, कोणी तो मीडिया, आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या देशाच्या संविधानाची हत्या करण्याचा काही लोकांचा प्रयत्न असताना हे संविधान टिकलं गेलं पाहिजे, हे संविधानाचा गौरव केला गेला पाहिजे। आज आपल्या नंतर निर्माण झालेला म्हणजे 14 तारखेला आपल्या आधी झाला पाकिस्तान स्वतंत्र आणि आपण 15 तारखेला स्वतंत्र झालो, पण त्या ठिकाणी लष्कराचं राज्य आलं, पण भारतामध्ये कधी लष्कराचं आलं नाही। त्या ठिकाणी नेहमीच लोकशाही पद्धतीने निवडणूक आलेले सरकार आलेलं आहे। हे फक्त या काळाची ताकद असेल तर ह्या भारतीय संविधानाची ताकद आहे, आणि ही ताकद समजण्याचं काम आपल्या सगळ्यांना करावं लागेल। आणि त्यासाठी माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की आपण येणाऱ्या काळामध्ये मजबूतीने उतरूया, हे संविधान चिरायू येऊ। हे माझे वडील नेहमी रात्री रोज दूध पाठवायचे सगळ्यांना, किती लोकांना आठवतात मला माहित नाही, पण माझे वडील रोज रात्री 4 गोष्टी दूध पाठवायचे। काय? संविधान चिरायू हो, जय रयत, जय भीम, जय संविधान आणि जय भीम। प्रत्येक रात्री माझे वडील कार्यकर्त्यांना दूध पाठवायचे। मला वाटतं आपण पण ते सुरू केलं पाहिजे। संविधान चिरायू हो, जय संविधान, जय भीम। आणि आपण सगळ्यांनी या रॅलीसाठी फार उत्तुंग प्रतिसाद दिला, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार। व आपल्याला सांगू इच्छितो की सध्याची परिस्थिती आहे याच्यामध्ये फक्त आपण संविधानाला आजच्या दिवसानिमित्त लक्षात न घेता प्रत्येक दिवसानिमित्त घ्यावे, कारण की संविधानाची 2014 पासून ज्या वेळेपासून हे सरकार आलेलं आहे त्यावेळेपासून संविधानाची प्रत्येक दिवशी हत्या करण्याचं काम हे सरकार करत आहे। बाबासाहेबांनी या देशाला जे संविधान दिलेलं आहे ते लोकशाहीवर आधारित आहे, आणि आपण सगळे बघतात संविधानावरून चालताना ह्याच संविधानावर जर व्यवस्थित चाललं तर आणखी पुढचे अनेक वर्ष या भारताची विकसितता कोई रोकू सकत नहीं। राहुल गांधी ने जो प्रश्न उठाया है वो सबूत के साथ दिखाया है। एक एक जगह पे कहीं बाहर के देश की मॉडल के कम से कम 700 बार नाम आ रहा है, किसी के 150 बार नाम आ रहा है, किसी को 126 बार नाम आ रहा है। ये दिख रहे ना, राहुल गांधी बिना सबूत के आरोप नहीं लगा रहे, राहुल गांधी सच्चाई दिखा रहे हैं, वो शायद कुछ लोगों को दिख नहीं रही। नाही संविधान बदलण्याचा जो घाट घातलेला जातो तो ॲक्च्युली काय मूर्खपणा आहे। आपण सगळ्यांनी बघितलं असेल आज संविधान दिनानिमित्त जवळजवळ या ठिकाणी नाही सगळीकडे रॅली आणि वेगवेगळे कार्यक्रम आहेत। इवन मला वाटतं दिल्लीमध्ये पण बरेचसे कार्यक्रम आहेत। संविधान कधीही बदलू शकत नाही, कोणीही बदलू शकत नाही, पण संविधानाचा जो काही ठिकाणी जो अपमान करण्यात आलेला आहे तो कुठेतरी बंद व्हावा हीच एक अपेक्षा। आज संविधान रॅली अण्णासाहेब साठे या मार्गापासून आपण स्टार्ट केलेली आहे। एवढ्या शुभ मुहूर्तावरती आज वर्षाताई आपल्यासोबत होत्या, वर्षाताईंचा प्रतिसाद होता, आपल्यासोबत एवढी सारी पब्लिकही होती। आजच्या संविधानाच्या गौरवशाली रॅलीला आजच्या कार्यक्रमाचे आयोजक आमचे नेते सुभाषजी भालेराव, निमंत्रक संगीताताई भालेराव यांच्या नियोजिताप्रमाणे आजचा हा कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमाची रूपरेषा अण्णाभाऊ साठे चौक ते शेल कॉलनी बुद्ध विहारापर्यंतचा होता। या कार्यक्रमाचं नियोजन आमच्या नेत्या खासदार वर्षाताई गायकवाड यांनी सुभाषजींकडे सोपवलं होतं। अशा परिस्थितीमध्ये आजचा कार्यक्रम हा यथायोग्य पार पडला। हमें लाइक करें। मुंबई और महाराष्ट्र से जुड़ी हर खबर के लिए STV न्यूज़ को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन को प्रेस करें और पाएं ताज़ा तरीन खबरें।